नमस्कार मित्रांनो. भूतांच्या गोष्टी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एखादा वाडा, निर्जन रस्ता किंवा एखादी स्मशानभूमी. पण जर मी तुम्हाला सांगितलं की भूतं भर वस्तीत, दिवसा उजेडी आणि गजबजलेल्या शहरात सुद्धा असू शकतात, तर तुमचा विश्वास बसेल का? ही घटना आहे पुण्याच्या पिंपरी भागातील संत तुकाराम नगर. इथं एका प्रसिद्ध कॉलेज जवळच एक अतिशय गजबजलेला परिसर आहे. माणसांची सतत ये जा होते तिथं. ट्रॅफिक आहे आणि अशा ठिकाणी भूताचा विचार सुद्धा कोणाच्या मनात येणार नाही. आम्ही तिथे एका गल्लीतल्या पहिल्याच घरात राहायचो. 3 मित्र होतो आम्ही. रूम छान होती, 1 RK होती. आत शिरलं की हॉल आणि त्याला लागून किचन आणि किचनमध्येच बाथरूम. तसं पाहिलं तर आम्ही तिथे 6 महिने काढले होते आणि 6 महिन्यात आम्हाला साधी पालसुद्धा कधी भीतीदायक वाटली नाही. तेव्हा दिवस नेहमीसारखाच होता. संध्याकाळची वेळ होती. बाहेर चांगला उजेड होता. आमच्या एका रूममेटचा मित्र आम्हाला भेटायला आला होता. आम्ही सगळे हॉलमध्ये निवांत गप्पा मारत बसलो होतो. गप्पा रंगात आल्या होत्या. इतक्यात त्या मित्राला आमच्या वॉशरूमला जावं लागलं होतं. मी जसं मगाशी सांगितलं तसं बाथरूमला जाण्यासाठी किचनमधून जावं लागायचं. तो उठला आणि किचनमध्ये गेला. काही सेकंद गेले असतील नसतील, तो आमचा मित्र अचानक धावत पडत बाहेर आला. त्यानं काय बघितलं आम्हाला माहीत नाही, पण तो असा इतका घाबरलेला कधी आम्ही पाहिला नव्हता. तो आला, त्याचा चेहरा अक्षरशः पांढरा पडला होता. तो हॉलमध्ये आला, धापा टाकत म्हणाला, एवढंच म्हणाला आम्हाला, लगेच बाहेर चला, थांबू नका इथं. आणि तो आमची कोणाची वाट न बघता, चपलासुद्धा न घालता सरळ घराबाहेर पडला. घराबाहेर पडून तो बाहेर थांबला सुद्धा नाही, तो दूर रस्त्यावर जाऊन थांबला. आम्ही चकित झालो, काय प्रकार आहे म्हटलं हे. आणि आम्ही घरात थांबून राहिलो. म्हणलं हा मस्करी वगैरे करतोय का? पण खरं सांगायचं तर तो आमचा मित्र कधी मस्करी करत नाही, कधीच नाही. आणि त्याने फोन केला आम्हाला, तिथून बाहेरून फोन केला. त्याचा आवाज थरथर कापत होता आणि तो आम्हाला म्हणाला, आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर पडा, तिथं थांबू नका. आम्ही घाईघाईनं बाहेर आलो. त्याला विचारलं, अरे नेमकं काय झालं, तू इतका का घाबरलायस? तेव्हा त्याने जे सांगितलं ती ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला, जेव्हा मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा मला किचनमध्ये अगदी डोळ्यासमोर एक माणूस आणि एक लहान मुलगी उभी दिसली. कदाचित ती बापलेक होती नक्की. ती मुलगी त्या माणसाच्या मुलगीसारखीच वाटत होती. त्याची अवस्था एकदम भयंकर होती, भयंकर. त्यांचे चेहरे, त्यांचं पूर्ण शरीर, अंगावरचे कपडे, काहीच म्हणजे नेमकं ती माणसासारखी वाटतच नव्हती. ती कोपऱ्यात उभी होती किचनच्या, त्याच्याकडे बघत डोळे फाडून. ती फक्त 1 सेकंदसाठी त्याला दिसले आणि तो जो पळाला किचनमधून हॉलकडे, तेव्हा त्यानं हे पण कळायचं त्याला की ती दोघं, ती जे मुलगा आणि तो माणूस आणि ती मुलगी त्याच्याकडे चालत येत होते. ती दारापर्यंत सुद्धा आली होती आणि दार हॉलमध्ये उघडत होतं. आणि सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे ती हॉलमध्ये उभे राहून डोळे फाडून आमच्या सगळ्यांकडे बघत होते. आणि हे ते आमच्या मित्राला दिसलं. आम्ही त्याचं ते बोलणं ऐकून आम्हाला सगळ्यांना अशी आमची भीतीने आमची तंतरली अशी. तो आमचा मित्र कधी मस्करी करतच नाही. तो म्हणजे खरंच खूप प्रचंड घाबरतो होता. त्या रात्री आम्ही त्या घरात पाय ठेवायची कुणी हिंमत केली नाही.
म्हणजे आम्ही कुणी तिथं जवळ गेलो सुद्धा नाही त्या घराच्या. मग आम्ही ती रात्र दुसऱ्या मित्राच्या घरी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सामानाची सुद्धा पर्वा नाही केली, थेट घरमालकाकडे गेलो. त्याला जेव्हा सगळा आम्ही प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला, त्या चेहरा बघूनच आम्हाला कळलं होतं की त्याला आधीच सगळं माहिती आहे. त्यानं थोड्या वेळानं कबुली दिली की खरोखर तिथं काहीतरी आहे, तिथं काहीतरी प्रकार घडला होता. मग त्याच्यानंतर शेजारी पाजारी 1-2 ठिकाणी आम्ही विचारलं, तर शेजारी राहणारी घरगुती जी लोकं होती, जी कौटुंबिक लोकं होती, ते सुद्धा असं म्हणाले की तुम्हीच आत्ता नवीन आलाय, नाही तर कुठलंही भाडेकरू तिथं 1 महिन्यापेक्षा 2 महिन्यापेक्षा जास्त टिकलाच नाही. तुम्ही मुलं होतात म्हणून राहिलात 6 महिने, पण तुमच्या आधी आलेले कोणी तिथं टिकलंच नाही तिथं. असं भयानक गोष्टी घडल्यात तिथं. रात्री कधी-कधी त्या लोकांना सुद्धा कोणी तिथून घराजवळ वावरत सुद्धा नाही, असे ते अनुभव सांगितले त्यांनी. तर असा त्यांचा आमचा अनुभव होता आणि त्याच्यानंतर आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. आणि आजसुद्धा असं म्हणतात, म्हणजे आम्ही बघितलं आहे रिव्ह्यू वगैरे किंवा जवळपास लोकांना पण विचारलं कोणी राहतंय का आता तिथं, म्हणजे जेणेकरून आम्ही जाऊन त्यांना सावध करावं वगैरे. तर आम्हाला कळालं की तिथं खूप